हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, संक्रांत तर तोंडावर आलेली आहे आणि साफसफाई तर करावीच लागते। कितीही केलं तरी ते होतं तसं राहून जातं, पण सणानिमित्त साफसफाई तर आलीच। तर माझी पूजा झालेली आहे, स्वयंपाकही झालेला आहे। आता चला मी साफसफाई करणार आहे तुमच्यासोबत। चला हा मी व्हिडिओ शेअर करता। कोणाकोणाची साफसफाई झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ सर्वांना। तुम्ही पाहू शकता सुंदर अशी माझी दिवसाची सुरुवात होते पूजेने। माझी पूजा झालेली आहे आणि पूजाच्या नंतर मी कुकर लावून ठेवला होता। कुकरमध्ये मी भात आणि बटाटे लावले होते। डाळ म्हणायची सवय लागून गेलेली आहे, तर तेच पटकन येतं। पीठ मळून ठेवलं आणि भाज्या होत्या त्या अशा धुवून ठेवलेल्या आहेत आणि बटाट्याच्या भाजीला मी अशी फोडणी दिलेली आहे आणि भात झालेला आहे, पीठ मळून झालं आणि नंतर मी अशा चपात्या करून घेतल्या। मग माझी मुलगी आलीच होती, तिला मी असं ताट वाढून दिलं। सकाळी मी मसाला पराठाही बनवला होता छोट्या मुलीसाठी टिफिनला, तर तिचा एक पराठा उरला होता, तर तिच्यासाठी तो पराठा तिला दिला आणि मी पण असं ताट वाढून घेतलं। आपल्याला बरेच कामं आहेत, म्हटलं चला आपण पण जेवण करून घ्यावं, खाल्ल्याशिवाय एनर्जी तर कशी येणार आहे। तर मी सुरुवात केली जेवण करून कामाला। वाटत नव्हतं करावंसं, पण जेवलं की आळसच येतो। तुम्हाला येतो का नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि मी सुरुवात केली कामाला। अशी पाहू शकता तुम्ही, रॅकमधले सगळी भांडे मी काढून घेतली आणि मग माझ्या मुलीने मी थोडीशी मदत केली आणि सर्व अशी कामं झाल्याच्या नंतर एक मसाला डब्बा आणि तेलाची कॅटली स्वच्छ अशी घासून घेतली होती, सुकली होती, त्याच्यामध्ये तेल काढलं। एवढं छान वाटतं ना असं साफसूफ झालं की। तुम्ही पाहू शकता किती क्लीन छान दिसतं। आणि असं सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं नंतर नव्याने, परत आपली अशी घाई होणार नाही। सगळं असं व्यवस्थित असलं की कसं पटकन आपले सगळे कामं होऊन जातात। नंतर तुम्ही पाहू शकता फायनल लुक कसा आहे। अशा पद्धतीने पेपर वगैरे असे लावून घेतले, किती छान वाटतं ना। एक 4 ते 5 दिवस, जास्तीत जास्त एक आठवडा असं क्लीन वाटतं आपल्याला, छान वाटतं। नंतर आहे तसंच होऊन जातं। माझे दोन्ही रॅक अशा आवरून झालेले होते, किती छान फ्रेश वाटतंय पाहू शकताय तुम्ही। नंतर मी फ्रीजवरचंही आवरून घेतलं। नंतर फ्रीजवरचं आवरता झालं दुपारची वेळ, मग काहीतरी असं खावंसं वाटत होतं, भूक लागली होती थोडीशी, छोटीशी भूक। तर मुलीने अशी छान भेळ बनवली होती आणि मग आम्ही भेळ खाल्ली। भेळ खाल्ल्याच्या नंतर मला इथं आठवलं की अरे सण तर आलेला आहे, गव्हाचं पीठ संपलं आहे, तर चला म्हटलं दळण करून घेऊयात। गव्हाचं मी दळण करायला बसले तर काय आमच्या घरचेच गहू असल्यामुळे त्या गव्हामध्ये एवढी माती, मागच्या वेळेस नव्हती पण ह्या वेळेस एवढी माती होती गव्हामध्ये, काय सांगायची सोयच नाही। तर मला खूप कंटाळा येत होता। मी अगोदर एवढी साफसफाई केली होती, पण करणं तर गरजेचंच होतं। मग एवढे ह्याच्यामध्ये हरभरे पण आलेले होते आणि खडे पण आलेले होते असे मातीचेच। मग एवढे मी पूर्ण असे गहू स्वच्छ निवडून, तुम्ही पाहू शकता निवडल्यावर कसे दिसतात आणि निवडायच्या अगोदर कसे दिसतात। तर एवढं सर्व निवडून झाल्यानंतर मग मी आले, माझं साईज जमा झालेलीच होती आणि आपल्याला संक्रांतीसाठी तिळाची पोळी असेल किंवा पुरणपोळी असेल त्याच्यासोबत तूप लागणारच होतं। तर म्हटलं चला साई जमा झालेली आहे तर तूप आपण बनवूयात। मग काय ताक घुसळून लोणी काढलं आणि मग आता तुपाची प्रोसेस सुरू करायची आहे। तर आता मी स्वच्छ असं 2-3 पाण्याने लोणी धुवून घेणार आहे आणि मग आता तूप कडवायला मी ठेवणार आहे। तर तुम्ही पण घरीच तूप करता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा, की बाहेरून विकत आणता। साय टाकून आपण तूप केलेलं, स्वतः घरी तूप केलेलं खूप छान असतं आणि तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। तर अशा गोष्टी करत राहायच्या आणि आपल्या घरगुती तूप खाण्याचा आनंद घेत राहायचा। तुम्ही पाहू शकता माझं 2-3 वेळा असं स्वच्छ धुवून झालेलं आहे लोणी आणि मंद गॅसवरती मी असं तूप कढायला ठेवलं आहे। अधूनमधून लक्ष द्यायचं आणि फायनली आपलं तूप तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर